1 एप्रिलपासून इतक्या रुपयांनी मिळणार सोनं. 1 एप्रिल 2026 पासून नवीन दर काय असेल याच्यावर सरकारने नवीन धोरण जाहीर केले आहे. नवीन दरावर सरकारने काही नवीन नियम लागू केले आहेत. सोन्याच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा नवीन नियम जाहीर झाला आहे. त्यामुळे येत्या काळात सोन्याच्या भावाला लगाम लागणार हे नक्की आहे. तुम्ही सोनं खरेदी करायचा विचार करत असाल, लग्न कार्यासाठी सोनं खरेदी करायचा विचार करत असाल किंवा गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा व्हिडिओ तुमचे हजारो लाखो रुपये वाचू शकतो. भारतामध्ये मार्चमध्ये सरकारी कामाचे धोरण संपून 1 एप्रिलपासून प्रत्येक कामाचे नवीन धोरण बनवली जाते. आता मार्च एंडिंग संपणार आहे आणि सोने चांदीचे दरावर नवीन धोरण बनवले गेले आहे. 1 एप्रिल 2026 पासून सोन्याचे भाव किती असणार आणि पुढे भाव वाढणार की कमी होणार याच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. चालू वर्षी म्हणजे 2026 मध्ये सोन्याच्या भावाने सराफा बाजारामध्ये धुमाकूळ घातला होता. जानेवारीमध्ये सोन्याचे भाव 1,70,000 पर्यंत पोहोचले. नंतर तेच भाव इराण आणि इस्रायल युद्धामुळे 1,80,000 पर्यंत जाऊन पोहोचले होते. लोकांना वाटायला लागलं की आता हे दर 2 लाखाच्या वरती जाणार, पण तसं काही आपल्याला बघायला मिळालं नाही. पण अजून इराण आणि इस्रायल युद्ध चालू आहे आणि सोनं किंवा चांदी आणि इतर काही वस्तूंचे भाव वाढत आहे. त्यामुळे भारतातील जनतेला प्रॉब्लेम होत असल्याचे दिसत आहे. LPG गॅसची कमतरता सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे. या त्रासाला बघून सरकारने नवीन नियम लागू केले आहे. त्या नियमामुळे जनतेला दिलासा मिळेल हे नक्की आहे. इराण आणि इस्रायल युद्धामुळे सोशल मीडियावर अफवा पसरू लागल्या होत्या की आता सोनं 2 लाखाचा टप्पा पार पाडणार. सगळीकडे याच अफवा पसरत होत्या. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. ज्यांनी गुंतवणुकीसाठी सोनं घेतलं होतं ते खुश झाले, मात्र सामान्य जनतेच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सामान्य जनतेला वाटायला लागलं आता सोनं 2 लाखाचा टप्पा पार करणार, म्हणजे आता सोनं आपण खरेदी करू शकणार नाही, कारण भाव हा रोज 10 ते 20,000 रुपयांनी वाढत होता. म्हणून सामान्य जनतेमध्ये एक भीतीचं वातावरण अजूनही निर्माण झालेलं आहे. सोन्याचे भाव कमी झाले की वाढले त्याचा थेट परिणाम सामान्य जनतेच्या बजेटवर होतो. आता सध्याला लग्नसराईचे दिवस चालू आहे आणि सोनं खरेदी चालू आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला खूप महत्त्व आहे. प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की त्यांनी त्यांच्या मुलीला सोनं द्यावं, कारण सोनं भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणुकीची एक चांगली संधी असते. म्हणून ज्याच्या घरी लग्न असतं ते सोनं 100% खरेदी करतात. लग्नाचा हंगाम अजूनही चालू आहे आणि ते अजून 1 ते 1.5 महिना चालू राहणार आहे. याशिवाय बरेच जण गुंतवणुकीसाठी सुद्धा सोनं खरेदी करतात. सोन्याच्या नाणी, सोन्याची बिस्किटं, सोन्याचे बार्स खरेदी करून ठेवले जातात, कारण अडचणीच्या काळात सोनंच कामाला येतं. पण आता प्रश्न येतो, आता सध्याच्या काळात जे सोन्याचे भाव चालू आहे त्या भावात सोनं खरेदी करावे की नाही, की अजून थोडा वेळ थांबावं आणि वाट पाहावी? याच्यापेक्षा भाव वाढणार की कमी होणार, हे सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. याचं तारण जर तुम्हाला समजलं तर नक्की तुम्ही निर्णय घेऊ शकता सोनं विकायचं की घ्यायचं. कारण भाव वाढायला किंवा कमी व्हायला काही कारणं असतात. पहिलं सगळ्यात मोठं कारण आहे जागतिक अस्थिरता. तुम्ही न्यूजमध्ये, बातम्यांमध्ये बघितलं असेल की इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध चालू आहे. जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. अमेरिकेमध्ये सुद्धा अस्थिरता आलेली आहे. जेव्हा जेव्हा अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते किंवा भीतीचं वातावरण निर्माण होतं, तेव्हा तेव्हा मोठे मोठे गुंतवणूकदार शेअर मार्केटमधून पैसे काढून सोन्यासारख्या सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करतात. कारण त्यांना माहिती आहे की कशाचीही किंमत कमी होऊ शकते, पण सोन्याची किंमत टिकून राहते. याला सेफ हेवन गुंतवणूक असे म्हणतात. याच कारणामुळे सोन्याची मागणी वाढलेली आहे आणि सोन्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. सोन्याचे भाव वाढण्याच्या मागे एक मोठा अजून एक कारण आहे, दुसरं कारण आहे ते म्हणजे जगभरात बँकेने केलेली सोन्याची खरेदी. अमेरिकी सेंट्रल बँक असो, चीनची बँक असो किंवा भारताची रिझर्व्ह बँक असो, यांनी खरेदी करण्याचा काही दिवसांनी, काही वर्षांनी एक मोठा सपाटा लावलेला आहे. प्रत्येक वर्षी भारताची रिझर्व्ह बँक असो किंवा अमेरिकाची किंवा चीनची बँक असो, हे जास्त प्रमाणामध्ये सोनं खरेदी करत आहे, कारण ते सोनं खरेदी करून त्याचा पुरवठा करून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताने काही वर्षांमध्ये 100 टनपेक्षा जास्त सोन्याची खरेदी केलेली आहे. त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या खरेदीमुळे सोन्याची मागणी जास्त प्रमाणात वाढत चालली आहे.
बघा, काही दिवसांपासून अमेरिका अशी बँक असो किंवा चीनमधील बँक असो किंवा आपल्या भारतामधील रिझर्व्ह बँक असो यांनी जास्त प्रमाणात सोनं खरेदी केलेलं आहे. त्यामुळे सोनं उत्पादक कंपनीकडे सोनं बनवण्यासाठी जास्त मागणी होत आहे. त्यामुळे सोन्याचे भाव हे गगनाला भिडत आहे. एक अमेरिकी सल्लागार यांच्या काही सल्ल्यामुळे असं दिसून आलेलं आहे, जेव्हा जेव्हा कंपनीकडे सोन्याची मागणी वाढत जाते तेव्हा कंपनी खदानीमधून सोनं काढण्याचं काम जोमात करत असते. त्यामुळे सोन्याची मागणीही वाढत जाते आणि त्याचा भाव सुद्धा वाढत जातो. आता सरकारने असे काही नियम काढले आहेत की त्यामुळे सोन्याचे भाव हे वाढणार नाही आणि ते स्थिर राहणार आहे. आता ते नियम काय आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सोन्याचे भाव वाढण्यामागे एक मोठं कारण म्हणजे सरकारने लावलेला टॅक्स. जर एखादी सरकार किंवा रिझर्व्ह बँक म्हणजे भारतामध्ये रिझर्व्ह बँक ही जर सोन्यावरती जास्त प्रमाणात टॅक्स वगैरे लावत असेल तर सोन्याचा भाव वाढत असतो. जर अमेरिकन डॉलर किंवा शेअर मार्केट जर वाढत असतील आणि त्याचा परिणाम सुद्धा सोने आणि चांदीच्या भावामध्ये होत असतो. सरकारने आता असं जाहीर केलेलं आहे की जर युद्धजन्य परिस्थिती अशीच निर्माण झालेली असेल तर काही दिवसा अगोदर जसे भाव वाढत होते तसे भाव वाढू शकतात. कारण सोनं किंवा चांदी खरेदी करण्यावर त्याचा परिणाम होतो. कारण सोने आणि चांदीच्या कंपन्या उत्पादन काढण्यासाठी अशक्त असतात. त्यामुळे सोन्याचा भाव हा वाढत असतो. आणि जर युद्धजन्य परिस्थिती अशीच राहिली तर सोन्याचे भाव हे वाढणार. आणि जर भविष्यामध्ये युद्धाची परिस्थिती कमी झाली किंवा युद्ध बंद झाले तर भाव हे नक्कीच कमी होणार. मग आता प्रश्न निर्माण होतो की सोनं खरेदी करावं की नाही. सोनं जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही काही काळ अजून वाट पाहू शकता. कारण सध्याला सोन्याचे दर हे गगनाला आकाशाला भेटलेले आहेत. कारण अशा परिस्थितीमध्ये सोनं खरेदी केलं तर तुमची जास्त पैसे जाऊ शकतात. कारण सोनं हे 1,80,000 जाऊ शकतात. त्यामुळे सोनं खरेदी करण्याची योग्य वेळ ही नाही. तुम्हाला जर सोना खरेदी करायचा असेल तर तुम्ही अजून काही काळ वाट पाहू शकता. जर तुम्हाला दीर्घकालीन फ्युचरसाठी किंवा भविष्यासाठी एक मोठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही गुंतवणूक करू शकता. कारण सोन्याचे भाव हे सध्याला जास्त वाढत आहेत. मात्र भविष्यामध्ये त्याचे भाव अजूनही वाढू शकतात किंवा कमीही होऊ शकतात. याचे काही शक्यता बरोबर ॲक्युरेट शक्यता सांगता येत नाही. त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही नक्की विचार करा. कारण सध्याला सोन्याचे भाव वाढत जात आहेत आणि कमी होण्याची शक्यता कमी आहे. पण आता सध्याला एक असं थोडंसं दिसत आहे की सोनं खरेदी करण्याचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे. कारण भाव हे जास्त वाढलेले आहेत. पण आज सोनं 1,40,000 आलेलं आहे. बरेच दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये सुद्धा थोडी घसरण बघायला मिळालेली होती. कारण युद्धाच्यामुळे त्याचा परिणाम संपूर्णतः शेअर मार्केट सोने चांदीच्या भावावर पडलेला दिसत होता. तुम्हाला जर सोनं किंवा चांदी तुम्हाला फक्त गुंतवणुकीसाठी करायचं असेल तर तुम्ही सॉव्हरीन गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. म्हणजेच तुम्ही डिजिटल गोल्ड सुद्धा खरेदी करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा एक मोठा फायदा होऊ शकतो. कारण ऑनलाईन गोल्डमध्ये तुम्ही 1 रुपयापासून सुद्धा गुंतवणूक करू शकता आणि त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच फायदा होऊ शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला सोनं खरेदी करायची ही वेळ योग्य वाटते का किंवा तुम्हाला सोनाली खरेदी करण्यासाठी योग्य वेळ कोणती राहील, तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवू शकता. आणि सोनं किती रुपयापर्यंत खाली आलं पाहिजे तेही तुम्ही तुमची भावना काय आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवू शकता. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.